राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। आज गुरुवारी दुपारी 3 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे दाखल झाले। ठाण्यावरून थेट हेलिकॉप्टरने ते त्यांच्या दरे येथील निवासस्थानी पोहोचले। यावेळी जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील 3 दिवस दरे येथील त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार असून हा दौरा खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात असले तरी या दरम्यान जिल्हा प्रशासनासोबत विविध विकास कामाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच दौरा असल्याने राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांकडून जिल्ह्यातील विविध राजकीय विषय आणि स्थानिक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा केवळ खासगी नसून जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे।